Good morning, student. Welcome to e-learning program. In last period मध्ये आपण पेअर ऑफ स्टेट लाईन जो चॅप्टर आहे त्यामध्ये पहिले दोन आपण पॉइंट आपण पाहिलेले. पहिला पॉइंट जो पाहिला आपण कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स, पेअर ऑफ लाईन्स, आणि सेकंड पॉइंट जो पाहिला होमोजिनियस सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. तर ते दोन पॉइंट आपण पाहिलेले. त्या दोन पॉइंटवरती पहिला जो पॉइंट आहे त्यावरती 2 मार्कला क्वेश्चन विचारू शकतात आणि सेकंड जो पॉइंट आहे होमोजिनियस सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय, त्यामध्ये थेरम आहे. परीक्षेला 4 मार्कसाठी थेरम विचारू शकतात व त्यावरती एक्झाम्पल 3 मार्कसाठी विचारू शकतात. आता शेवटचा जो पॉइंट आहे थर्ड पॉइंट, अँगल बिटवीन पेअर ऑफ लाईन्स किंवा अँगल बिटवीन दी लाईन्स रिप्रेझेंटेड बाय लाईन जे आहे सेकंड डिग्री इक्वेशन जे आहे त्यामधील जो अँगल आहे तो कसा फाइंड करायचा. तर पॉइंट आहे acute angle between the lines represented by ax square plus 2hxy plus by square equal to 0. आता we know slope of lines. If we know slope of a line, then we can find the angle made by these lines with coordinate axis. जर आपल्याला स्लोप माहीत असतील, दोन लाईनचे जर स्लोप माहीत असतील तर त्या दोन लाईनमध्ये जो अँगल आहे तो अँगल आपण काय करू शकतो, फाइंड करू शकतो. इन इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0, इफ b इज इक्वल टू 0, यामध्ये जर b इक्वल टू 0 घेतलं, देन दी वन ऑफ दी लाईन इज वाय ॲक्सिस. यामधील जी वन लाईन आहे ती काय असणार आहे, वाय ॲक्सिस. And using the slope of the other line, we can find the angle between them. आणि सेकंड लाईन आहे त्याचा स्लोप आपण फाइंड करू शकतो. आणि फर्स्ट लाईन वाय ॲक्सिस आहे त्याचा स्लोप असणार आहे 90 डिग्री, स्लोप अँगल असणार आहे 90 डिग्री. मग स्लोप काय येईल, 90 tan 90 नॉट डिफाईन. आणि सेकंड लाईनचा स्लोप असणार आहे, त्यावरून आपण दोन लाईनमध्ये जो अँगल आहे तो काय करू शकतो, फाइंड करू शकतो. In the following discussion, we assume that b is not equal to 0. हे जे इक्वेशन आहे, जे पेअर ऑफ स्टेट लाईनचे जे इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0, त्यामध्ये जे कंडिशन आहे ते आपण कंडिशन काय अजून करणार आहे, b इज नॉट इक्वल टू 0. सो द स्लोप ऑफ बोथ लाईन्स will be defined. If m1 and m2 are the slopes of these lines, then या इक्वेशन जे आहे पेअर ऑफ लाईन्सचं त्याचं जर आपण स्लोप म्हटलं, m1 आणि m2 बी स्लोप म्हटलं, तर m1 इंटू m2 इज इक्वल टू त्या दोन्हींचा जो प्रॉडक्ट आहे तो काय असतो, a अपॉन b. We know that the line having slope m1 and m2 are perpendicular to each other. दोन लाईन आहेत, त्या दोन लाईनचे स्लोप आहेत m1 आणि m2 आर परपेंडिक्युलर असतील, इच अदर असेल, इफ अँड ओनली इफ. तर त्यांच्या स्लोपमध्ये काय रिलेशन, तर त्या दोन्हींचा स्लोपचा प्रॉडक्ट तो काय असतो, -1 असतो. दॅट इज m1 इंटू m2 इज इक्वल टू -1. किंवा या दोन लाईनच्या स्लोपचा प्रॉडक्ट जर -1 येत असेल तर दिलेल्या दोन लाईन काय असतात, परपेंडिक्युलर असतात. मग m1 इंटू m2 इज इक्वल टू -1, m1 इंटू m2 इक्वल टू a अपॉन b व्हॅल्यू ठेवली. देअरफॉर a अपॉन b इज इक्वल टू -1, b राईट साईडला घेतला तर मल्टिप्लाय होईल, a इज इक्वल टू -b. आणि हा राईट साईडचा -b आहे, लेफ्ट साईडला घेतला तर प्लस होईल. देअरफॉर a प्लस b इज इक्वल टू 0. तर एक कंडिशन मिळाली पहा आपल्याला. Thus the lines represented by x square plus 2hxy plus by square equal to 0 are perpendicular to each other. ही जर यामध्ये दोन लाईन ज्या आहेत त्या कशा असतील, परपेंडिक्युलर टू इच अदर असतील, इफ अँड ओनली इफ a प्लस b इज इक्वल टू 0. म्हणजे कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर आणि कोइफिशियंट ऑफ वाय स्क्वेअर या दोन्हींची जर ॲडिशन घेतली
तर ती काय येत असेल, 0 येत असेल, तर यामधील ज्या दोन लाईन आहेत त्या कशा असणाऱ्या, परपेंडिक्युलर असणाऱ्या. इफ लाईन्स आर नॉट परपेंडिक्युलर टू इच अदर, if lines are not perpendicular to each other, then acute angle between them can be obtained by using the following theorem. जर त्या दोन लाईन परपेंडिक्युलर नसतील तर त्या दोन लाईन मध्ये जो अँगल आहे तो अँगल कसा फाइंड करायचा, तर बाय युजिंग फॉलोइंग थिअरम. मग थिअरम पहा, परीक्षेला 3 मार्क्ससाठी विचारू शकता. शो दॅट the acute angle theta between the pair of lines represented by ax square plus 2hxy plus by square equal to 0 is given by. तर tan theta is equal to mod मध्ये 2 into root of h square minus ab upon a plus b आणि जी डिवाइड टर्म आहे a plus b is not equal to 0. पुढे अजून क्वेश्चन विचारला आहे, ऑब्टेन द कंडिशन दॅट द लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर अँड सेकंड द लाईन्स आर को इन्सिडंट और पॅरलल. को इन्सिडंटलाच काय और कोड आहे तर पॅरलल. असा थिअरम परीक्षेला 4 मार्कसाठी तुम्हाला विचारू शकता. जर 3 मार्कला विचारला तर टॅन थिटा इज इक्वल टू, हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, tan theta is equal to mod मध्ये 2 into root of h square minus ab upon a plus b. हे आपल्याला काय करायचं, प्रूव्ह करायचं. 3 मार्क. 4ला जर असेल तर पुढे असं कंडिशन तुम्हाला विचारल्या जातील. तर आता याचं प्रूफ कसं लिहायचं, प्रूफ. आता एक डायग्राम आहे पहा, एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे, दोन लाईन आहे, त्या लाईनचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू m1x अँड y इक्वल टू m2x. त्या दोन लाईनमध्ये जो ॲक्यूट अँगल आहे तो काय आहे, थिटा आहे, आणि दीज टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. मग सोल्युशन, प्रूफ कसं लिहायचं, लेट m1 and m2 be slopes of lines represented by the equation ax square plus 2hxy plus by square is equal to 0. मग आपण जर म्हटलं हे दोन काय आहे, m1 आणि m2 काय आहेत तर स्लोप्स आहेत. या हे जे पेअर ऑफ लाईनचं इक्वेशन आहे त्याचे ते काय आहेत, स्लोप्स आहेत. मग त्यांच्यामध्ये रिलेशन आपल्याला माहिती आहे, त्यांची ॲडिशन जे असते, स्लोपची जी सम असते ती काय असते -2h अपॉन बी, आणि त्या दोन्हींचा जो प्रॉडक्ट असतो तो काय असतो a अपॉन बी असतो. मग m1 प्लस m2 इज इक्वल टू -2h अपॉन बी अँड m1 इंटू m2 इज इक्वल टू a अपॉन बी. मग आपल्याला 11वीमध्ये फॉर्म्युला पाहिलेला आहे पहा, जर दोन लाईनचे स्लोप दिलेले असतील तर त्या दोन लाईनमध्ये जो ॲक्यूट अँगल आहे तो कसा फाइंड करतो, तर टॅन थिटा इज इक्वल टू मॉड मध्ये m1 मायनस m2 डिवाइड 1 प्लस m1 इंटू m2. मग टॅन थिटा इक्वल टू, मग आपल्याला मला m1 मायनस m2 फाइंड करावं लागेल. m1 इंटू m2 ची व्हॅल्यू मला ऑलरेडी माहिती आहे, a अपॉन बी आहे. मग आता m1 मायनस m2 कसं फाइंड करायचं, मग नाव m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 टाइम्स m1 m2. आता हे कसं आलं, तर m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर काय येईल, m1 स्क्वेअर मायनस 2 टाइम्स m1 इंटू m2 प्लस m2 स्क्वेअर येईल. मग मी काय केलं, 2 टाइम्स m1 m2 काय केलं, ॲड केलं आणि सबस्ट्रॅक्ट केलं. मग जे पहिले जे टर्म असणार आहेत m1 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स m1 m2 प्लस m2 स्क्वेअर, हे कशाचं एक्सपान्शन येईल, तर m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन येईल, आणि मायनस 2 टाइम्स m1 m2 आणि मायनस 2 टाइम्स m2 येईल मायनस 4 टाइम्स m1 m2. म्हणून मी हे कसं लिहिलं, m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 टाइम्स m1 इंटू m2. आता m1 प्लस m2 ची व्हॅल्यू माहिती आहे, m1 m2 m2 ची व्हॅल्यू माहिती आहे, ठेवली आहे यामध्ये. देअरफॉर मायनस 2h अपॉन बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू a अपॉन बी. मग स्क्वेअर जर घेतला तर काय येईल, 4h स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर मायनस 4a अपॉन बी. आता दोन्हीचा एलसीएम काय येईल, तर बी स्क्वेअर. मग
सेकंड टर्मला बी स्क्वेअर येण्यासाठी 4a कशाने मल्टिप्लाय करायचं, बी. पुढच्या स्टेपला 4h² अपॉन बी स्क्वेअर मायनस 4ab अपॉन बी स्क्वेअर. आता दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून न्यूमरेटरचे काय करायचं, सबस्ट्रॅक्शन. मग सबस्ट्रॅक्शन घेतलं तर त्यामधून काय कॉमन घेता येईल, 4 कॉमन घेता येईल. मग m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू h² मायनस ab अपॉन बी स्क्वेअर. मग देअरफोर दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट जर घेतलं, देअरफोर m1 मायनस m2 इज इक्वल टू प्लस मायनस 4चं स्क्वेअर रूट येईल 2 आणि h² मायनस एबीचं स्क्वेअर रूट येईल स्क्वेअर रूट ऑफ h² मायनस एबी. बी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट येईल बी आणि दोन्ही साईडचं काय केला, स्क्वेअर रूट घेतलं. मग लेट किंवा सेज theta is acute angle between the lines having slope m1 and m2 is given by tan theta is equal to formula m1 mod मध्ये m1 minus m2 divided by m1 plus 1 plus m1 into m2. आता m1 minus m2 फाइंड केलेलं आहे, m1 into m2 माहित आहे, मग ठेवा याच्यामध्ये व्हॅल्यू. therefore mod मध्ये इज इक्वल टू mod ऑफ प्लस मायनस 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ h² मायनस ab अपॉन b डिवाइड बाय 1 प्लस a अपॉन b. डिनॉमिनेटरला क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तर a प्लस b अपॉन b येईल. न्यूमरेटरला डिवाइड b, डिनॉमिनेटरला डिवाइड b जे आहे ते काय होईल, कॅन्सल होईल. प्लस मायनस म्हणजे मॉडमध्ये जी व्हॅल्यू आहे, मॉडचा अर्थ आहे जर निगेटिव्ह असेल तर ते पॉझिटिव्ह, म्हणून प्लस मायनस काय होईल त्यामध्ये. आता पुढे tan theta इज इक्वल 2 इंटू रूट ऑफ h² मायनस ab अपॉन a प्लस b. आणि हेच मला प्रूव्ह करायचं होतं की tan theta इज इक्वल टू मॉड ऑफ मध्ये 2 इंटू रूट ऑफ h² मायनस ab अपॉन a प्लस b. आणि डिनॉमिनेटरची जी टर्म आहे ती नॉट इक्वल टू 0 वेअर a प्लस b इज नॉट इक्वल टू 0. आता आपल्याला कंडिशन फाइंड करायच्या. मग कंडिशन फॉर परपेंडिक्युलर अँड कोइन्सिडेंट ऑफ लाईन्स. मग नंबर 1, इफ दी लाईन्स आर परपेंडिक्युलर देन त्या दोन्हीच्या स्लोपमध्ये रिलेशन काय, m1 मायनस m2 इज इक्वल टू मायनस 1. देअरफोर a अपॉन b इज इक्वल टू मायनस 1 देअर विच इम्प्लाइज a प्लस b इज इक्वल टू 0. याच्या अगोदर आपण पाहिलेली a प्लस b इज इक्वल टू 0 येत असेल तर गिव्हन टू लाईन्स आर परपेंडिक्युलर. सेकंड, इफ दी लाईन्स आर पॅरलल देन त्या दोन्हीचे स्लोप कसे असतात, इक्वल असतात. m1 इज इक्वल टू m2. मग m2 जो आहे लेफ्ट साईडला घेतला तर m1 मायनस m2 इज इक्वल टू 0. m1 मायनस m2 आपण फाइंड केलेली, म्हणून 2 इंटू रूट ऑफ h² मायनस ab अपॉन b इज इक्वल टू 0. हा b राईट साईडला घेतला तर 0 होईल, 2 राईट साईडला घेतला तर 0 होईल. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट स्क्वेअरिंग केलं तर लेफ्ट साईडचा स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, राईट साईड 0च येईल. म्हणून h² मायनस ab इक्वल टू 0. दॅट इज h² इज इक्वल टू ab. मग कंडिशन जर दोन लाईन परपेंडिक्युलर असतील तर a प्लस b इज इक्वल टू 0 किंवा गिव्हन लाईन्स आर कोइन्सिडंट देन h² इज इक्वल टू ab किंवा h² मायनस ab इज इक्वल टू 0. तर या कंडिशन ज्या आहेत लक्षात ठेवा. प्रूफ व्यवस्थित लक्षात ठेवा. परीक्षेला 3 मार्क किंवा 4 मार्कसाठी प्रूफ तुम्हाला विचारू शकतात, थेरम. आता यावरती आपण एक्झाम्पल पाहूया. एक्झरसाइज आहे 4.2. क्वेश्चन आहे शो दॅट दी लाईन्स रिप्रेझेंटेड बाय 3x² मायनस 4xy मायनस 3y² इज इक्वल टू 0 आर परपेंडिक्युलर टू इच अदर. हे जे लाईन्सचं इक्वेशन दिलेलं आहे हे लाईन्सचं म्हणजेच कंबाईन इक्वेशन आहे. दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन आहे. त्या दोन लाईन कशा आहेत, परपेंडिक्युलर आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे. मग लिहा सोल्युशन कसं लिहिता यायचं. गिव्हन इक्वेशन ऑफ ए लाईन्स इज, दिलेलं लाईनचं इक्वेशन दिलं 3x² मायनस 4xy मायनस 3y² इक्वल टू 0. हे कम्पेअर करायचं. कम्पेअरिंग विथ ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. Therefore then we get a equal to 3 twice h is equal to minus 4, b is equal to minus 3. मग नाव
ए प्लस बी इक्वल टू, आपण सुरुवातीला परपेंडिक्युलर आहे म्हणजेच कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर आणि कोइफिशियंट ऑफ वाय स्क्वेअरचे ॲडिशन घेऊन पाहू. ए प्लस बी इज इक्वल टू, एची व्हॅल्यू आहे 3, बीची व्हॅल्यू आहे -3, 3 मायनस 3 काय येईल 0 येईल. मग देअरफॉर ए प्लस बी इज इक्वल टू 0. That is the given lines represents pair of perpendicular lines. दिलेले जर पेयर आहे ते लाईन्सची जी पेयर आहे ती कशी आहे, परपेंडिक्युलर टू each other आहे. आता सेकंड क्वेश्चन, show that the lines represented by x square plus 6xy plus 9y square is equal to 0 are coincident. आता कोइन्सिडंट केव्हा, तर एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू जर 0 येत असेल तर दिलेली जी लाईन्स आहे त्या लाईन्स कशा आहेत, कोइन्सिडन्स आहे. सोल्युशन, गिवन इक्वेशन ऑफ ए लाईन इज, लाईनचं इक्वेशन दिलं एक्स स्क्वेअर प्लस 6xy प्लस 9y स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे कम्पेअर केलं, कम्पेअरिंग विथ ax square plus 2hxy plus by square is equal to 0. Therefore, a is equal to 1, twice h is equal to 6, b is equal to 9. या h equal to काय येईल मग h square 2h is equal to 6 म्हणजे h is equal to 3. मग now h square minus ab is equal to 3 square into 1 into 9 that is 9 येईल. मग 3 square minus 9 that is 9 minus 9 is equal to 0. मग h square minus ab ची व्हॅल्यू आली 0 and hence the lines represented by x square plus 6xy plus 9y square is equal to 0 are coincident or parallel. नंतर थर्ड क्वेश्चन आहे, find the acute angle between the lines represented by 3x square minus 4 into root 3 into xy plus 3y square is equal to 0. आता आपल्याला त्यामध्ये दोन लाईन मधील जो अँगल आहे तो अँगल फाइंड करायचा. मग सोल्युशन, गिवन इक्वेशन ऑफ ए लाईन इज 3x square minus 4 root 3 into xy plus 3y square equal to 0. Comparing with ax square plus 2hxy plus by square equal to 0. Then we get a equal to 3, twice h equal to minus 4 into root 3. यावरून h ची व्हॅल्यू minus 2 into root 3 and b is equal to 3. मग now tan theta is equal to, let theta be acute angle between the lines, then tan theta is equal to mod मध्ये 2 into root of h square minus ab upon a plus b. फॉर्म्युला माहिती, दोन लाईन मधील जो अँगल आहे तो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. मग tan theta is equal to mod मध्ये 2 into root of minus 2 into root 3 चा स्क्वेअर मायनस ए ची व्हॅल्यू 3, बी ची व्हॅल्यू 3 म्हणजेच 3 into 3 9 डिवाइड बाय ए प्लस बी 3 plus 3 6. तर इज इक्वल टू मॉड मध्ये 2 into रूट ऑफ 2 चा स्क्वेअर 4 रूट 3 चा स्क्वेअर 3, 4 into 3 12, 12 minus 9 divided by 6. मग that is 2 into root 3 upon 6. 2 ने भाग घातलं 6 ला तर येईल 1 upon 3 म्हणजे रूट 3 upon 3 आणि 3 जो आहे 3 कसं लिहिता येईल, रूट 3 into रूट 3, 1 रूट 3 कॅन्सल होईल. tan theta is equal to 1 upon रूट 3. मग असा टॅन मध्ये कुठला अँगल आहे की ज्याची व्हॅल्यू 1 अपॉन रूट 3 आहे. मग असा थिटा इज इक्वल टू 30 डिग्री. मग थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स 1 अपॉन रूट 3 दॅट इज 30 डिग्री. दोन लाईन मध्ये जो अँगल आहे तो काय आला, 30 डिग्री आला. थिटा इज इक्वल टू 30 डिग्री. होमवर्क साठी एक्झाम्पल आहे 4 नंबर, फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स 2x square plus 7xy plus 3y square is equal to 0. फोर्थ आहे एक्झरसाइज साठी फाइंड करा, सोडवा. पुढचं एक्झाम्पल पाहू आपण. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन्स पासिंग थ्रू द ओरिजिन each of which making an angle of 30 degree with the line
3x plus 2y minus 1 is minus 11 is equal to 0. That find the combined equation of line फाइंड करायचे पासिंग थ्रू ओरिजिन. परंतु त्यामधील जी एक लाईन आहे मेकिंग अन अँगल 30 डिग्री विथ द लाईन 3x plus 2y minus 11 equal to 0. मग आपल्याला थिटा दिलेला आहे, एक लाईन दिलेली आहे आणि ती जी लाईन आहे या लाईनला 30 डिग्रीमध्ये काय करते, इन्क्लिनेशन करते. सोल्युशन. Given equation of a line, line's equation 3x plus 2y minus 11 is equal to 0. Therefore, slope of a line is equal to, suppose आपण m1 म्हणू, is equal to minus a upon b. a ची व्हॅल्यू आहे 3, b ची व्हॅल्यू आहे 2, म्हणून minus 3 upon 2. Let m be slope of one of the lines making an angle of 30 degree with the lines 3x plus 2y minus 11 is equal to 0. आपण असं म्हटलं की m स्लोप आहे one of the lines making angle of 30 degree with the line 3x plus 2y minus 11 is equal to 0. मग या दोन लाईन मध्ये जो अँगल आहे तो आहे 30. मग या फर्स्ट लाईन त्यामधील एक जी लाईन आहे त्या लाईनचा स्लोप आपण m म्हटलं आणि या लाईनचा स्लोप आहे -3/2. स्लोप माहिती आहे, अँगल माहिती आहे, मग आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. लेट अँगल बिटवीन द लाईन्स हॅव्हिंग स्लोप m अँड m1 is 30 degree. Therefore, tan 30 degree is equal to m minus m1 divide 1 plus m into m1. मग m1 ची व्हॅल्यू ठेवली, tan 30 ची व्हॅल्यू 1 upon √3 is equal to m1 minus 3 upon 2 divided by 1 plus m1 into minus 3 upon 2. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तर 2m plus 3 डिवाइड 2 आणि हे डिनॉमिनेटरला डिवाइड 2 कॅन्सल होईल, म्हणून येईल 2m plus 3 डिवाइड 2 plus 2 minus 3m. Therefore, 1 upon √3 is equal to 2m plus 3 divide 2 minus 3m. मग दोन्ही साईडचा स्क्वेअर घेतला, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, कारण की लेफ्ट साईडचा स्क्वेअर रूट कॅन्सल करायचंय, रूट कॅन्सल करायचंय, मग स्क्वेअरिंग घेतला. मग स्क्वेअरिंग इन 1 upon 3 is equal to 2m plus 3 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय 2 minus 3m ब्रॅकेट स्क्वेअर. मग राईट साईडची जी डिवाइड टर्म आहे लेफ्ट साईडला घेतली आणि लेफ्ट साईडची जी डिवाइड टर्म आहे राईट साईडला घेतली. मग येईल देअरफॉर 2 minus 3m स्क्वेअर इज इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट 2m प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. आता याचं एक्सपान्शन घेऊया. 4 minus 12m प्लस 9m स्क्वेअर इज इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट 4m स्क्वेअर प्लस 12m प्लस 9. 3 ने मल्टिप्लाय केलं, 3 ने जर मल्टिप्लाय केलं तर पहा 4 minus 12m प्लस 9m स्क्वेअर इज इक्वल टू 12m स्क्वेअर प्लस 36m प्लस 27. आता लेफ्ट साईडचा टोटल टर्म आपण राईट साईडला घेऊ. मग 12m स्क्वेअर मायनस 9m स्क्वेअर प्लस 3m स्क्वेअर येईल आणि 36m प्लस 12m 48m येईल प्लस 23 इज इक्वल टू 0. आता हे काय आलं, दिस इज ऑक्झिलरी इक्वेशन. दिस इज द ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ द टू लाईन्स. त्या दोन लाईन ज्या आहेत त्या दोन लाईनचं हे काय आलं, ऑक्झिलरी इक्वेशन आलं. अँड दिअर जॉईंट इक्वेशन इज ऑब्टेन बाय, आणि त्यांचं जे जॉईंट इक्वेशन आहे ते जॉईंट इक्वेशन ऑब्टेन बाय पुटिंग y इज इक्वल किंवा m इज इक्वल टू y अपॉन x. त्या ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्सचं जे इक्वेशन आहे y इज इक्वल टू mx पासिंग थ्रू ओरिजिन, त्यावरून m इज इक्वल टू y अपॉन x. आता यामध्ये जर ठेवलं therefore their combined equation of two lines is 3 into y upon x bracket square plus 48 into y upon x plus 23 is equal to 0. That is प्रत्येक टर्मचा एलसीएम येईल x स्क्वेअर
मग 3y² प्लस 48 इंटू XY, सेकंड टर्मला एक्सने मल्टिप्लाय करावं लागेल, XY, आणि थर्ड टर्मला x² ने मल्टिप्लाय प्लस 23x² डिवाइड बाय x² इज इक्वल टू 0, आणि डिवाइड जो x² आहे राईट साईडला घेतला तर तो 0 होऊन जाईल. म्हणून 3y² प्लस 48xy प्लस 23x² इज इक्वल टू 0. फक्त हेच x² ची टर्म सुरुवातीला लिहिली तर पहा 23x² प्लस 48xy प्लस 3y² इज इक्वल टू 0. तर हे आलं रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन ऑफ ए टू लाईन्स. तर अशा टाईपचे एक्झाम्पल पुस्तकमध्ये आहेत, ते एक्झाम्पल तुम्ही घरी सराव करा, सोडवा, आणि नाही सॉल्व झालं तर मला विचारा. आता हा जो चॅप्टर आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, तो चॅप्टर आपला ते संपला. आता पुढच्या वेळेस जो पुढचा टॉपिक आहे तो टॉपिक आपण स्टार्ट करू. आत्ता थांबूया. थँक्यू.